माझं मनोगत सांगतोय, मी संवाद साधतोय आणि गेले कित्येक वर्ष मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो लक्षात घ्या, हा आताच संवाद साधत नाही आहे. प्रत्येक वर्ष माझे वडील गेल्यानंतर मी माझ्या कुटुंबियाशी संवाद साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय? बोलायचं काय तर माझं मनोगत, मी आणि माझा संघर्ष, माझं मनोगत सांगतोय, मी संवाद साधतोय आणि गेले कित्येक वर्ष मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो लक्षात घ्या, हा आताच संवाद साधत नाही आहे. प्रत्येक वर्ष माझे वडील गेल्यानंतर मी माझ्या कुटुंबियाशी संवाद साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ती वेळ निर्माणसुद्धा केली, परिस्थिती निर्माण केली आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी, कारण मनोगत आणि संवाद ह्या दोघांनी साधणे गरजेचं आहे. जर आपण एकमेकाला समजून घ्यायचं असेल, आपल्या मनातील ज्या काय अडीअडचणी असतील, आपल्या मनामध्ये जे काय शंका कुशंका असतील, तर आपण त्या मोकळ्या केल्यात तरच आपण त्याच्यातून एक मार्ग काढून अगदी स्वच्छ मनाने एकमेकाला स्वीकारू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, मी आज जो विषय तुमच्यासमोर मांडतोय ना, आता आणखीन एक, ह्याच्या नंतर एक शेवटचा 2 भाग फक्त असतील माझे, आणि एक भाग मी यापूर्वीच बनवून ठेवला होता. हा भाग बनवल्यानंतर आणखीन एक भाग, म्हणजे 3 भाग मी अपलोड करणार. मित्रांनो, आज जो विषय आहे माझा, तो विषय मुद्दाम तयार झालेला आहे. म्हणजे भाऊबीजेमुळे, भाऊबीज हे जे पर्व आलं आहे आणि ते पर्व आपण आनंदाने साजरा करतो. मित्रांनो लक्षात घ्या, जे सण आपण साजरे करतो ना सनातनमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, त्याच्यामागे काय आहे? विज्ञान आहे. तुम्ही म्हणाल विज्ञान काय आहे? याबद्दल मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सनातनी वास्तव याच्यावरती बऱ्याचसा उहापोह केलेला आहे. पण आताही मी थोड्याशा गोष्टी याच्यात ठेवतो आहे. ह्या सणाला धरून, या सणाच्या औचित्याने. मित्रांनो, रक्षाबंधन म्हणजे बहिणीची रक्षा करण्यासाठी एक बंधन बांधलं जाते. आणि बहीण आपल्या भावाकडे या वर्षातून एकदा येते, आपलं प्रेम घेऊन, आपल्या व्यथा घेऊन, आपल्या अडचणी घेऊन ती येते. का तर तिने मोकळं व्हावं, तिला कोणतरी एक साथ देणारा व्यक्ती आहे या जगात, ह्याची जाणीव तिला असावी. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच्यामागे कुठलं शास्त्र काम करते? तर एक शास्त्र महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कौटुंबिक शास्त्र. दुसरं शास्त्र आहे समाजशास्त्र. मित्रांनो लक्षात घ्या, समाजात आपली ती सख्खीच बहीण असावी अशी लागत नाही. ज्या महिला आहेत, आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त ज्या महिला आहेत, त्या आपल्या सगळ्या भगिनी झाल्या, सर्व भगिनी झाल्या. म्हणजे माझी आईसुद्धा माझ्यासाठी भगिनी आहे, माझी मुलगीसुद्धा माझी भगिनी झाली, बहीण झाली. हे बघा मित्रांनो, माझ्या मुलीने बांधलेला माझ्या या हातावरती ही राखी आहे. गेले कित्येक वर्ष ती बांधते आहे. आता माझा हा हात काय झाला असा सुन्ना राहिला असता. असो मित्रांनो, काही कारणास्तव हातावरती राखी बांधली जात नव्हती. पण आहे, एका सदस्याचं माझ्यावरती अतूट प्रेम आहे आणि ते मी समजतो, जाणतो, आणि त्याच्या भावना माझ्यापर्यंत पोचतात. याही वर्षी पोचल्यात. मी कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही करणार मित्रांनो, पण जे सत्य आहे ते बोलणं गरजेचं आहे. त्या सदस्याला मी लहानपणापासून ओळखतोय, समजतोय, त्याच्या व्यथा मी कळत आहेत मला, त्याच्या अडचणीही मला कळत आहेत त्या सदस्याच्या. मी कधी त्याला दोष दिला नाही, कारण तिच्या व्यथा, तिच्या अडचणी, तिची कमजोरी ही मला माहिती आहे. त्यामुळे कदाचित ती मनात असूनसुद्धा एखादी गोष्ट साध्य करत नाही. मनात असूनसुद्धा ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करत नाही. असो मित्रांनो, तेवढी ताकद, तेवढी क्षमता प्रत्येकात असते असं नाही आहे. कारण वेळ काळ परिस्थितीनुसार ती वेळ प्रत्येकावरती येते आणि त्यानुसार ती व्यक्ती वागत असते. मित्रांनो लक्षात घ्या, पण त्या व्यक्तीचे भाव, तिच्या भावना
माझ्यापर्यंत पोचतात, मला कळतात, तिची तळमळ कळते, तिची व्यथा कळते. असो मित्रांनो, माझं म्हणणं काय माहिती आहे का, नातं मग ते कोणतंही नातं असो, बहिणी भावाचंच नातं नव्हे, कोणतंही नातं ते कशावर टिकते माहिती आहे का, विश्वासावरती टिकते. देखल्या देवा दंडवत नको, फक्त दाखवण्यासाठी आनंद, हां काय कसा आहे बरा आहे, हां हां, दुरून डोंग साजरे नव्हे मित्रांनो, एक ती तळमळ हवी, ती तळमळ हवी. आता समज आपण बहिणीचाच विषय घेतलाय, तर बहिणीकडे जाण्याची तळमळ असावी, बहिणीची व्यथा समजून घेण्याची तळमळ असावी. मित्रांनो लक्षात घ्या, आणि ती तळमळ जर त्या भावाकडे असेल तर तो खरा भाव आहे. त्या बहिणीची अडचण तो समजून घेऊ शकत असेल तरच ते खरं प्रेम आहे. आता दाखवण्यासाठी पैसे दिलेत किंवा गोड काय म्हणतात त्याला, गालगुच्चे घेतलेत किंवा अगदी प्रेमाचे अगदी दोन बोल बोलून दाखवलेत, बाकी मरो. ती व्यक्ती कशी जगते, कशी काय राहते, काय होते, मरो. फक्त आपल्याबद्दल तिच्या मनात एक चांगला भाव असावा म्हणून पैशाचं हे दाखवणं, म्हणजे आपली पैशाची काय म्हणतात त्याला, शब्द आठवत नाही मला, तो समजून गेला असाल तुम्ही. मित्रांनो, पैसा हा सर्वस्वी नसतो, आणि पैशामुळे जर एखाद्याचा जीव वाचवता आला असता पैशामुळे, तर आज धीरूभाई अंबानी सुद्धा आज अस्तित्वात असते, कारण लाखो करोडो रुपये त्यांच्यावरती खर्च करण्यात आले. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांना वाचवण्यासाठी पैसा हा सर्वस्वी नसतो. तिथे काय गरजेचे असते ते म्हणजे विश्वास, प्रेम. सर्वात मोठी गोष्ट आयुष्यासाठी, जीवनासाठी, जीवन जगण्यासाठी ते म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे विश्वास. आणि जर विश्वास असेल ना, तर तो त्या विश्वासावरती अगदी उपाशी तापाशी सुद्धा जगू शकतो. त्या विश्वासावरती, त्या प्रेमावरती ते आहे. मित्रांनो, उन्हातानात एखादी व्यक्ती, उन्हातानात उघड्यावरती एखादी व्यक्ती ज्यावेळी जगत असते त्यावेळी त्याचा विश्वास असतो त्या परमेश्वरावरती, त्या ईश्वरावरती, प्रेम असतं त्याच्यावरती. तो आज नाही मला सांभाळणार, मला बघणार, माझ्याकडे कृपादृष्टी टाकणार, हेच ते प्रेम असते मित्रांनो. आणि त्या प्रेमामुळे तो त्या उन्हातानात त्या उघड्यावरती तो जगत असतो. त्याच्याकडे धनसंपत्ती आहे, पैसा अडकाय, जमीन जुमला आहे म्हणून नव्हे मित्रांनो, फक्त आणि फक्त विश्वास. काय हवं, जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे विश्वास हवा. समोरच्याचं बोलणं ऐकून घेण्याची तुमच्याकडे कुवत असावी, क्षमता असावी. त्यामुळे आपल्या डोक्यात काय विचार आहेत, आपण कोणत्या तऱ्हेने विचार करतोय, आपण कोणत्या दिशेने विचार करतोय, आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल काय वाटते, आपल्याला समोरच्या व्यक्तीचं बद्दलचं काय मत आहे, हे महत्त्वाचं नसते मित्रांनो. जर त्या व्यक्तीशी आपल्याला प्रेमाने, आपल्याला जर त्याला प्रेम द्यायचं आणि घ्यायचं असेल तर ह्या सर्व गोष्टीला बाजूला करून त्याची मनोगत, त्याच्याशी संवाद साधणं, त्याचे मनोगत ऐकून घेणं, त्याच्याशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं असते. अन्यथा काही उपयोग नाही मित्रांनो. मी तुझी बहीण आहे, मी तुझा भाऊ आहे, आपलं नातं अतूट आहे, अमुक आहे, तमुक आहे, या सगळ्या बोलाची कडेने बोलाचा भात आहे. वेळ प्रसंगी जर ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी, मग कोणी असो, तो माझा काका आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझी मुलगा आहे, ती माझी आई आहे, तो माझा बाप आहे, काही नाही, हे सर्व काय दिखावे आहेत. त्या वेळेला, वेळ काळ आणि परिस्थितीनुसार जो साथ देतो तो खरा काय असतो, त्याचा असतो, खरोखर तो प्रेम करणारा असतो. मित्रांनो लक्षात घ्या, अन्यथा सगळं काय बोलाची कडेने बोलाचा भात. मित्रांनो, फक्त दाखवणं आणि असणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. ती ओढ झाली पाहिजे, ती बहिणीला ओढ निर्माण झाली पाहिजे की आपल्या भावाकडे यावं. जर तिने भावाला आपल्या ओळखलं तर ती धावत येणार, कोणाचाही जगाचा विचार न करता. जर खरोखर त्या भावावरती प्रेम असेल तर
जर त्या भावाचा त्या बहिणीवरती प्रेम असेल तर तो विचार नाही करणार, जगाचा विचार नाही करणार, कुठल्याही परिस्थितीचा काळ वेळ परिस्थितीचा विचार नाही करणार, तो धावत जाणार तिच्यासाठी. मित्रांनो लक्षात घ्या, त्यावेळी तिथे मान अपमान सन्मान सर्व बाजूला राहिलेलं असते, कारण ते प्रेम आहे. तिथे मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही, तिथे मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही. एक उदाहरण आता मी मागे बोललोच, माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलीला संवाद साधायचा आहे, म्हणजे आम्हाला तिघांना दोघांना घेऊन माझ्या मुलीला संवाद साधायचा आहे. आणि तिने माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की तुम्ही कांदिवलीला या. मग तिथे मी विचार नाही केला, म्हणजे थोडंसं मनाला माझ्या ती गोष्ट खटकली, वेळ घेतला मी, पण मी नंतर तयार झालो. हा ठीक आहे, माझ्या मान सन्मानाचा मी तिथे विचार नाही केला, माझा स्वाभिमानाचा विचार नाही केला, कारण प्रेम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे प्रेम महत्त्वाचं असते त्या नातेसंबंधामध्ये. मग ते भाऊ बहिणीचा असो, किंवा आई मुलाचा असो, किंवा पती पत्नीचा असो, किंवा मुली बापाचा असो, कोणाचाही असो, जेवढी नाती आहेत या जगात, त्या नात्यांमध्ये काय असावं? प्रेम असावं. तरच ते नातं फुलतं आणि काय होतं? त्याची उन्नती होते, त्याचा उत्कर्ष होतो त्या नात्याचा, त्या दोन्ही व्यक्तींचा उत्कर्ष होतो. त्या दोन्ही व्यक्ती काहीतरी आपल्या आयुष्यात साध्य करू शकतात, जर ते प्रेम असेल तर. नाहीतर माझं प्रेम होतं, आज होतं, उद्या नाही आहे, आता ह्या कारणामुळे माझं प्रेम आटलं, असं नसते मित्रांनो, असं नसते. आणि सर्वात श्रेष्ठ नातं कोणतं आहे माहिती आहे का? वेगळं नातं आणि श्रेष्ठ नातं ते म्हणजे पती पत्नीचं. कारण पती पत्नीचं हे नातं आहे ना, ते आपण अन्य दुसऱ्याशी नातं जोडू शकत नाही, अन्य कोणाशी नातं जोडू शकत नाही. आता बघा, मी माझ्या मुलीला बहीण बनवली आणि तिने ही राखी बांधली. ही राखी माझी मुलगी माझी बहीण झाली, ती माझी आई होऊ शकते, ती माझी भाऊ सुद्धा होऊ शकते, जगातली सर्व नाती ती मला देऊ शकते. पण एक नातं देऊ शकत नाही, ते म्हणजे पत्नीचं नातं. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे एखादा पुरुष असेल, त्याला एखादीच महिला त्याला पत्नीचं नातं देऊ शकते, आणि त्या महिलेला तो पुरुषच नातं देऊ शकतो. जर त्या दोघांनी एकमेकाला स्वीकारलं असेल तर, जबरदस्तीने त्यांचं लग्न लावून दिलं असेल तर मी गोष्ट मान्य नाही करणार, अमान्य करणार, कारण त्यांनी दोघांनी एकमेकांना स्वीकारलेलं नाही आहे. जबरदस्तीने दोघांच्या एकमेकांच्या गळ्यात त्यांनी हार घातलेले आहेत, दोघांनी जबरदस्तीने त्यांचं लग्न लावलेलं आहे, तर ती गोष्ट मी अमान्य करेन, मग त्या लग्नाला मी मान्यता देणार नाही. पण जर दोघांनी स्वीकारलं असेल, दोघांनी एकमेकांचे गुण आणि अवगुण स्वीकारून ते एकसाथ आले असतील, एकत्र आले असतील, तर तो नातं निभावणं गरजेचं आहे, ते नातं निभावणं गरजेचं आहे. त्यानंतर जरी एखाद्या व्यक्तीने, म्हणजे त्या महिलेने किंवा त्या पुरुषाने दुसरा विवाह केला, त्या विवाह नाही म्हणता येणार, त्याला तडजोड म्हणता येईल, त्याला विवाह म्हणताच येणार नाही. ती तडजोड झाली, ते मतलब झालं, ते स्वार्थ झालं, त्याला विवाह म्हणता येणार नाही. फक्त जगाच्या डोळ्यात धूळ फेकणे झालं, जगाला दाखवणं आम्ही नवरा बायको आहोत, बस. याच्या पलीकडे त्या नात्याची शून्य किंमत आहे, त्या नात्याची शून्य किंमत आहे. जर त्या दोघांनी एकमेकाला मान्य केलंय की आपण नवरा बायको आहोत, तर ते नातं निभावणं गरजेचं आहे. जर त्यांनी मान्य केलंय आपण भाऊ बहीण आहोत, तर ते नातं त्यांनी निभावलं पाहिजे. जर त्यांनी आपल्याला मुलगी आणि बाप हे नातं जर त्यांनी मान्य केलं असेल, स्वीकारलं असेल, तर त्यांनी ते निभावलं पाहिजे, प्रत्येक नातं निभावलं पाहिजे. पण मी वेगळं का सांगितलं? हे जे नातं आहे पती पत्नीचं, हे नातं फक्त आणि फक्त ते दोघं स्त्री पुरुष एकमेकांसाठी देऊ शकतात, त्याच्या व्यतिरिक्त ते नातं ते अन्य कोणालाही देऊ शकत नाही. माझी आई सुद्धा माझी मैत्रीण होती, माझी एक बहीण माझी मैत्रीण आहे, आजही आहे, पूर्वीसुद्धा होती, आजही ती आहे, पूर्वीसुद्धा होती, आणि ती माझी बहीण मैत्रीण राहणार 100%, कारण मी तिला पूर्ण ओळखतो. बाकीचं सोडून द्या, बाकीचे काही विषय आहेत, शंका कुशंका आहेत, त्याला मी किंमत देत नाही, आणि शंका कुशंकेला माझ्या आयुष्यात कुठेही जागा नाही आहे.
कारण मी जर ओळखतोय, प्रेम करतोय, तर मी 100% तिला ओळखतो. मग तिच्या गुणाने अवगुणाने मी तिला स्वीकारलेलं आहे. मग ती माझी बहीण असो किंवा माझी पत्नी असो किंवा माझी मुलगी असो, तिला मी गुणाने अवगुणाने स्वीकारलेलं आहे. आणि 100% जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत ते माझं नातं टिकणार. आणि मी प्रत्येक नात्याला न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक नात्यासाठी मी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं आहे. त्या नात्यासाठी मी झटलेलो आहे, परिश्रम केलेला आहे. त्या नात्याला न्याय देण्यासाठी मी सर्वस्व अर्पण केलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनात कुठलेही किंतु परंतु नाही आहे. उद्या सकाळी समोरच्याने ते नातं माझ्यावर ठेवावं, टिकवावं की नाही टिकवावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? हा रक्षाबंधनवरनं मी हा एक व्हिडिओ अतिरिक्त होतोय माझ्यासाठी. रक्षाबंधन म्हणजे आम्ही जो सण साजरे करतो, ते सण साजरे फक्त एक सोपस्कर म्हणून साजरे नाही करत. आता एक फॅड निघालेलं आहे. कुठला तरी एक दिवस बघायचा आणि मग त्या दिवशी तो सण साजरा करायचा. म्हणजे रक्षाबंधन, मी बऱ्याच वेळा तो अनुभव घेतलेला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी ते रक्षाबंधन हा सण साजरा नाही करायचा, तो पर्व साजरा नाही करायचा. तर मग कधीतरी एखादा दिवस आपल्या सवडीनुसार, सोयीनुसार काढायचा आणि एकत्र यायचं आणि राख्या बांधायच्या. काय त्याला अर्थ नाही मित्रांनो. त्या तिथीला महत्त्वाचं असते. ती तिथी, ते नक्षत्र महत्त्वाचं असते. ती ग्रहाची स्थिती महत्त्वाची असते. त्या स्थितीमध्ये जर आपण ती गोष्ट केली, ती जर गोष्ट ते संस्कार केलेत, तरच त्या संस्काराला अर्थ आहे मित्रांनो. राखी पौर्णिमा, तो पौर्णिमेचा दिवस आहे मित्रांनो. त्या पौर्णिमेचा दिवस तो साधणं गरजेचं आहे. दरवर्षी 30 तारीख येत नाही मित्रांनो, ती तिथी येते. म्हणून मी वाढदिवस जे साजरे करतो माझा आणि माझ्या मुलीचा सुद्धा, तो त्या तिथीनुसार साजरा करतो. त्या तिथीनुसार साजरा करतो. माझ्या आईचं जे हे झालेलं आहे, माझ्या आईचं, वडिलांचं किंवा माझ्या पूर्वजांचं जे काय वर्ष श्राद्ध असेल, जे काय श्राद्ध असेल, जे काय विषय असेल, त्या ती तिथीनुसार मी करतो. कारण ती तिथी महत्त्वाची आहे. ज्या तिथीला आपण जन्माला आलो आहे किंवा ज्या तिथीला आपण मृत्यू पावलो आहे, ती तिथी महत्त्वाची आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण नक्षत्राला महत्त्वाचं आहे, त्या ग्रह ताऱ्यांच्या विचलनाला महत्त्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, विज्ञान आहे मित्रांनो, हे थोतांड नाही आहे. त्या विज्ञानाच्या स्वरूपात त्याला आपलं बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे हे जे काय आहे सोपस्कर, राखी बांधायची म्हणून बांधली, काही अर्थ नाही. मित्रांनो, ही गोष्ट का निर्माण झाली, हे काय, ह्या प्रथा का निर्माण झाल्या, हे सण आपण साजरे का करतोय आणि त्याच तिथीला का साजरे करतोय, त्याच्यामागे विज्ञान आहे मित्रांनो. त्याच्यामागे भौगोलिक कारण आहे. मित्रांनो, पूर्वी एकच उद्योग होता आणि सर्वात मोठा उद्योग तो म्हणजे शेती उद्योग. शेती उद्योग, बाकीचे उद्योग नगण्य होते, त्याला पूरक होते बाकीचे उद्योग, पण सर्वात मोठा उद्योग शेती. आजही तोच मोठा उद्योग आहे. बाकीचे सगळे उद्योग बंद झाले चालतील. सगळे उद्योग, जेवढे काय उद्योग आहेत या जगाच्या पातळीवरती, सगळे बंद झाले तरी चालतील. पण ज्या क्षणी शेती उद्योग जर बंद होईल, त्या क्षणी सर्व उपाशी मरतील. म्हणून सर्वात मोठा उद्योग शेती. आणि शेतकरी शेत पिकवल्यानंतर किंवा शेतीचं काम सुरू केल्यानंतर त्या काळात ती बहीण, कारण लग्न झाल्यानंतर खूप लांबचा प्रवास असायचा. पूर्वी ती सुविधा नव्हती की एका दिवसात, काही तासात ती बहीण भावाकडे पोचेल. म्हणून मग एक सण, एक निमित्त त्या भावापर्यंत आपली ती बहीण यावी आणि भाऊबीजेला तो भाव तिच्या घरी जावा. रक्षाबंधनला त्या निमित्ताने बहीण त्या घरून, माहेरावरून सासरी यावी आणि भावाशी आपल्या प्रेमाचे संवाद करावेत. आपले व्यथा, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा तिने आपल्या भावासमोर मांडाव्या आणि त्या इच्छा, आकांक्षा, व्यथा त्या भावाने पूर्ण कराव्या. हेच ते कारण आहे. हेच त्याच्या मागचं काय आहे, एक सामाजिक कारण आहे. हे त्याच्या मागचं काय आहे, कौटुंबिक कारण आहे. कुटुंबशास्त्र आणि समाजशास्त्र. मित्रांनो, लक्षात घ्या. त्या बहिणीची ओढ असावी. ती ओढ कधी असेल, ती बहीण मनाने जेवढी स्वच्छ असेल, भावावरती तिचा पूर्ण विश्वास असेल,
विश्वासच म्हणजे प्रेम, श्रद्धा म्हणजेच प्रेम. पूर्ण श्रद्धा असेल, पूर्ण विश्वास असेल, ती आपल्या भावाला ओळखत असेल तर ती धावत येईल कशाही परिस्थितीत, कोणत्याही स्थितीत. ते रक्षाबंधन बांधायला नाही, तो साधा एक कच्चा धागा बांधायला. त्या धाग्यामध्ये ताकद नसली तरी चालेल, पण त्या बंधनामध्ये ताकद असते. ती बहीण कधी पोचते, ज्यावेळी ते प्रेम असते. आणि ते प्रेम आज संपलेलं आहे मित्रांनो, कारण तो विश्वास संपलेला आहे, ती आस्था संपलेली आहे. आस्थाच म्हणजे विश्वास. मित्रांनो लक्षात घ्या, फक्त काय दिखावा, फक्त शब्दाचे बुडबुडे, शब्दाचे बुडबुडे. मित्रांनो लक्षात घ्या, आणि शब्दाचे बुडबुडेच आजपर्यंत आपण ऐकत आलोय. दाखवण्यापुरती, देखल्या देवा दंडवत, हे नसावं. आणि त्यासाठीच हा माझा उपद्व्याप आहे. हा माझा उपद्व्याप जो आहे तो त्यासाठीच आहे. तो विश्वास आज त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, आणि त्या विश्वासाने एकमेकांना आपण काय करायचंय, मिठीत घ्यायचं. एकमेकांना एक दूसरे को गले लगाना है. शब्द आठवत नाही म्हणून हिंदी वापरला. एक दूसरे को हम लोग गले कब लगा सकते हैं, जब हमारा एक दूसरे पे विश्वास हो तो. और 100% विश्वास, 100% विश्वास. मित्रांनो लक्षात घ्या, जी काय गोष्ट असावी ती 100%. विश्वास असेल तो 100%. प्रेम असेल तेच, प्रेम म्हणजेच विश्वास, 100%. जी काय गोष्ट असेल ती 100% असावी. करायचं तर 100%, अन्यथा करायचंच नाही. मग मी ढुंकूनही बघणार नाही. तो समोर तडफडत असला तरी, ती व्यक्ती माझ्या समोर तडफडत असली तरी मी त्याच्याकडे ढुंकून बघणार नाही. हा माझा स्वभाव आहे, आणि हे सत्य, हे वास्तव आहे मित्रांनो. कशाला देखल्या देवा दंडवत. जे मनात, आता कसं माहिती आहे काय, मुमे राम नाम बगर मी सुरी. आणि अशीच नाती मी बघतोय दाखवण्यापुरती. तू माझी बहीण, तू माझा भाऊ, तू माझा बाप, तू माझी आई, तू माझा अमुक, तू माझा तमुक, तू माझा नवरा, मी तुझी बायको. हे देखल्या देवा दंडवत. आत्मीयता काही नाही, मनातून, हृदयापासून काही नाहीये. आणि हे आता दिखावा खूप झाला, आणि मला त्या दिखाव्यापासून उभं आलेलं आहे. ह्या दिखाव्याचा मला तो उभं आलेला आहे. जर खरोखरच एखाद्याला आपलं नातं टिकवायचं असेल तर त्याने आपली सर्वस्व पणाला लावलं पाहिजे. मग त्याच्यावरती कोणतीही परिस्थिती ओढवली तरी चालेल, कोणतीही परिस्थिती ओढवली चालेल, पण त्यांनी धर्माला साथ दिली पाहिजे. मग तो अधर्मी झाला, जर तो अधर्मी झाला तर त्याला जगण्याचा अधिकार नाहीये, त्याला जगण्याचा अधिकार नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या. मग मी दाखवण्यापुरतं, सांगण्यापुरतं काही अर्थ नाही मित्रांनो. तो अधर्मी झाला म्हणून तर ते कुरुक्षेत्रावरती युद्ध झालं. तिथे रागापोटी नाही, असूयापोटी नव्हे, म्हणजे षडविकारापोटी तिथे युद्ध नाही झालं. तो अधर्माचा आणि धर्माचा लढाई झाली, युद्ध झालं. मित्रांनो लक्षात घ्या, जर गीता संदेश तुम्हाला समजून घ्यायचा असेल, तर ते युद्ध समजून घ्यायचं असेल, महाभारत समजून घ्यायचं असेल, ते युद्ध षडविकार रहित होतं. पांडवांनी केलेलं, कृष्णाने लढवलेलं जे युद्ध होतं पांडवांना साथ देऊन, ते षडविकार रहित होतं. ते जमिनीचा भाग मिळवण्यासाठी नाही, त्या प्रॉपर्टीचा, त्या ह्याचा भाग मिळवण्यासाठी नाही, हक्क मिळवण्यासाठी नव्हता. तो अधर्म आणि धर्माची लढाई होती, आणि तीच लढाई मी आज लढतोय. ती प्रॉपर्टी मिळावी, ते धनसंपत्ती मिळावी, ते अमुक मिळावं, ते तमुक मिळावं, म्हणून मी आज हा विषय मांडत नाहीये. हे माझे मनोमगत मांडत नाहीये. हा माझा संवाद मी ठेवत नाहीये. हा संवाद एवढ्यासाठी ठेवतोय, अधर्म बोकाळलेला आहे. आणि जर त्या अधर्माला मी पाठीशी टाकलं, त्या अधर्माला मी नजरेआड केलं, कानाडोळा केला, तर माझ्यासारखा अधर्मी कोणी नाही. आता त्या अधर्माला गाडणं गरजेचं आहे, त्या अधर्माला गाडणं गरजेचं आहे. म्हणून हा सर्व खटाटो. सत्य, वास्तव, जर तुम्हाला त्या वास्तवाला, सत्याला जीवित ठेवायचं असेल तर अवास्तवाला आणि असत्याला गाडणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात आलं का? तरच तुम्ही सतयुगाकडे जाल. असे तुम्ही कलियुगात आहात ना, तर जर तुम्हाला सतयुगाकडे जायचं असेल तर तुम्हाला ते सत्य स्वीकारावं लागेल. किती कटू सत्य असो, किती ते भयावह सत्य असो,
ते सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल, ते वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल. मित्रांनो लक्षात घ्या, तरच तुम्ही त्या सतयुगाकडे जाल, तर ते योगाला तुम्ही स्वीकाराल, त्याला मान्यता द्याल. मित्रांनो लक्षात आलं का? नातं फक्त बहिणी भाऊचं नातं नव्हे किंवा भावा बहिणीचं नातं नव्हे, प्रत्येक नातं त्या नात्याला न्याय देणं, त्या नात्याचं अभिमान बाळगणं, त्या नात्याची इज्जत करणं हे प्रत्येकाच्या हातात असते. पण ते एका हाताने टाळी वाजत नाही मित्रांनो. नातं हे दोन्ही बाजूने हवं. नातं हे दोन्ही बाजूने हवं, तरच त्याला नात्याला अर्थ आहे. नाहीतर एक आपला करतोय, सर्वस्वपणाला लावतोय, मरवतोय, आपल्या आयुष्याची बहुमूल्य वेळ घालवतोय, आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ वेचतोय, काही अर्थ नाही मित्रांनो. त्या नात्याला शून्य किंमत झाली. माझ्या नजरेत तरी शून्य किंमत आहे. त्या श्रीकृष्णाने गीता कोण? भगवद्गीता. एका मुलीचं एका बाईचं नाव सांगत नाही मी. त्या भगवद्गीतेच्या नजरेने ती शून्य किंमत झाली. मग काय उपयोग आहे त्या श्रीकृष्णाने आपल्याला एवढं ज्ञान देऊन? मित्रांनो इतिहास का बघावा, भूतकाळात का वाकून बघावं? तर त्या चुका घडू नयेत, त्या चुका सुधारण्यासाठी. आपण म्हणतो मला ते भूतकाळ नको, मला तो इतिहास नको, मला आज जगायचं आहे. अरे आज जगायचं आहे, त्यासाठी वर्तमान जर मला चांगलं बनवायचं असेल माझं, तर मला इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. मला तो भूतकाळ मला समजून घेण्याचं गरजेचं आहे. आणि त्या चुका सुधारणं गरजेचं आहे. आणि त्या पुढच्या पिढीसाठी. आणि त्याच चुकांचं परिवर्तन परत होत राहील. त्याच चुका परत होत राहतील. कारण पुढची पिढी काय समजणार? कारण त्या व्यक्तीने केलेल्या चुका त्याच्याकडे नजरअंदाज केला असं समजणार नाही. ते काय समजणार? त्या व्यक्तीने केलेल्या चुका ह्या बरोबर होत्या म्हणून त्या स्वीकारल्या ना. बाकीच्या कुटुंबियाने, बाकीच्या लोकांनी ते स्वीकारलं. का स्वीकारलं? त्याच्या लक्षात नाही येणार, कारण त्याला इतिहास माहिती नाही, भूगोल माहिती नाही, भूतकाळ माहिती नाही. कारण तो भूतकाळ आणि तो इतिहास आम्ही दाखवलाच नाही त्या पिढीला. आणि मग तो चुका करणार परत. आणि मग त्या चुका वारंवार होत राहणार भविष्यात. त्या चुका वारंवार त्या भविष्यात होत राहणार. त्या पुढच्या पिढीला आपण काय करणार? खड्ड्यात घालणार. त्याच्या आयुष्याची आपण माती करणार. त्यासाठी तो भूतकाळ इतिहास खूप गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे. आणि तो सुधारणं गरजेचं आहे. त्या अधर्म्यांना तिथे ठेचणं गरजेचं आहे, रोखणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात आलं का? आता तो इतिहास बांगलादेशमध्ये एक उदाहरण सांगतोय. काय घडते आहे? त्या हिंदूंची हत्या होतीये, त्यांची अब्रू लुटली जाते, त्यांची घरं लुटली जात आहेत. हा इतिहास आहे मित्रांनो. 1800 वर्ष आपण गुलामीगिरीत काढली. त्याला कारण का? आम्ही कानाडोळा केला. आम्ही त्या इतिहासाकडे कानाडोळा केला. आजही करतोय. म्हणून केरळामधून आपण संपलो, म्हणून आपण काश्मीरमधून संपलो, म्हणून आपण हिमाचलमधून संपलो. वारंवार मांडलंय मी हा विषय. एक उदाहरण दाखल दिलं मी. कारण आपण इतिहासाकडे गांभीर्याने बघितलं नाही. आपण भूतकाळाकडे गांभीर्याने बघितलं नाही. आणि ते बघितलं असतं माझ्या अगोदरच्या पिढीने, तर माझ्या पिढीला ते सहन करावं लागलं नसतं. आता माझ्या पुढच्या पिढीला ते सहन करावं लागू नये म्हणून मला अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि तो भूतकाळ इतिहास मला चव्हाट्यावर आणून त्या अधर्म्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी आज प्रेरित झालोय, तयार झालोय. बस झालं, इनफ. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदात्मनाम सुजाम्य. मग अधर्माला त्या गाडण्यासाठी धर्माला परत जन्म घ्यावाच लागणार. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्याने तो जन्म घ्यावा आणि त्या अधर्माला गाडावं. मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला. हे सण का साजरे करतो? त्याच्यामागे सामाजिक कारण आहे, त्याच्यामागे विज्ञान आहे, सायन्स आहे. लक्षात आलं का? कौटुंबिक शास्त्र आहे, बरेचसे शास्त्र आहे. आता त्याच्यावरती जास्त मी उहापोह नाही करत आहे. समजून घ्या मित्रांनो. बोलायचं तरी काय? मी आणि माझा संघर्ष. बोलायचं तरी काय? मी आणि माझा संघर्ष. बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुरंत इतकं.
भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.